गोजीर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी प्रवासामध्ये टिकली जाणारी म्हणजे 8 दिवस प्रवासामध्ये टिकली जाणारी मिरची करणार आहोत. तर चला आता तयारी करूया आपण. चांगली पेटली आहे, कढई ठेवून घेऊया. शेंगदाणे घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, कारण का याच्यामध्ये खडा वगैरे देखील असू शकतो. आणि आहे शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली चटणी चांगली होते. प्रवासामध्ये 1-2 दिवस म्हटलं तरी, आठवडाभर म्हटलं तरी टिकली जाते. शेंगदाणे पाहू शकता आपले छानपैकी असे मंद आचेवरती खरपूस असे भाजले गेले आहेत. हे पहा, आणि असेच शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, सावकाश भाजायचे, म्हणजे टरफलं निघेपर्यंत भाजले की मग चांगली होती चटणी. आपण मिरच्या काढून घेऊया. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा. आणि छान अशी तिखटसर मिरची करायची, म्हणजे तोंडाची चव वाढवेल ती. घेतलेले आहेत, त्याची देठं काढून घेऊया. तर इथे पाहू शकता आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, आणि इथे मोठंच मीठ घेतलेलं आहे. आपण साधं मीठ नाही घेतलेलं, खडे मीठ घेतलेलं आहे. आणि ते लसूण पाकळ्या, त्या खलबत्त्यामध्ये आपण शेंगदाणे लसूण सगळं बारीक असं वाटण करून घेऊया. जास्त पण नाही बारीक करायचं, ओबडदोबडच आपण कुटणार आहोत. जुन्या काळी अशाच प्रकारे मिरची ही केली जायची, खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर वरट्यावरती. तर आपली खलबत्त्यामध्ये इथे मिरची कुटून झालेली आहे. आता काढून घेऊया आपण, आणि आपण जाडसरच कुटलेली आहे. आणि पूर्वीच्या काळी असंच खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर वंट्यावरतीच वाटलं जायचं, आणि त्याच्यामुळे खरी चव येते बरं का शेंगदाण्याच्या मिरचीला किंवा चटणीला. जिया आणि लसूण असं ओबडधोबडच आपण कुटलेलं आहे, जास्त पण बारीक करून घ्यायचे नाही. आता कढईमध्ये आपण तेल टाकूया. तर तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊन द्यायचं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मिरची टाकून घेऊया आपण. आणि लसूण घातल्यामुळे मिरचीला चांगला स्वाद येतो, त्याच्यामुळे लसूण थोडासा घालायचा. आता मंद आचेवरतीच आपल्याला मिरची ही परतून घ्यायची आहे, मोठ्या आचेवरती परतून घ्यायची नाही आहे. म्हणजे शेंगदाणे आणि मिरची लसूण चांगलं परतलं जातं, आणि त्याच्यामुळे मग आपली मिरची जास्त काळ टिकली जाते. मग आपण प्रवासामध्ये 8 दिवस म्हटलं तरी अशी मिरची आपण नेऊ शकतो. आणि लसणाचा छान खमंग असा वास येतो मिरचीमध्ये, त्याच्यामुळे चवीला भाकरीबरोबर खूप छान लागते ही चटणी, किंवा प्रवासामध्ये तुम्ही चपातीबरोबर देखील खाऊ शकता. तर मिरची आपण चांगली परतून घेऊया एकसारखी. हे पहा, आपली मिरची इथे चांगली परतली आहे. अजिबात यामध्ये ओलावा राहिलेला नाही आहे कसलाच. मिरची परतून छानपैकी अशी सुट्टी झालेली आहे, त्याच्यामुळे मिरची जास्त काळ टिकली जाते. हे पहा, आता ही मिरची आता आपण काढून घेऊया. आणि मिरची थोडीशी अशी तिखटसरच करायची, म्हणजे प्रवासामध्ये छान वाटतं खायला.
तर आपली मिरची इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मिरची करून पहा.